नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट व इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा असतो. त्याच्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहतं. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे होणार जीवा आणि नंदिनीचा गृहप्रवेश, त्याचबरोबर काव्या आणि पार्थचा गृहप्रवेश. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, कारण कॉन्टेंट हे तुमच्या आवडीचं आहे. चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेकडे. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की आता इकडे वसू आत्या, पार्थ, काव्या तिघंही घरी पोहोचलेले असतात. घरात आता कोणच नसतं. तर आता आत्या ही काव्याला सांगत असते, काव्या, हे पार्थचं म्हणजेच देशमुखांचं घर आहे. आजपासून तुला इथेच राहायचं आहे. तू या घरची सून आहेस आता. त्यानंतर आता काव्या ही लगेच घरात जात असते. तर वसुआत्या तिला सांगते, अगं काव्या, थांब, अशी घरात कुठे डायरेक्ट चाललीस? तुला गृहप्रवेश करून मग घरात जावं लागेल. आता आत्या आतमध्ये येऊन समोर नजर टाकते तर काय, तिला समोर पार्थ आणि नंदिनीचा बॅनर दिसतो. आता लगेचच ती कल्पनाला बोलवत विचारते, काय गं कल्पना, अजून हा बॅनर काढला नाही का? ज्यावेळेस हा बॅनर आता काव्य बघेल त्यावेळेस तिला वाईट वाटेल ना. त्याबरोबर काव्य आणि पार्थ मागे तो बॅनर बघतात आणि मग दोघंही एकमेकाकडे बघतात. तर आता लगेचच वसुआत्या ही कल्पनाला सांगत असते, नंदिनीचं लग्न होणार होतं खरं तर पार्थ बरोबर, पण आता काव्याचं आणि पार्थचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच हा बॅनर वगैरे इथे राहायला नको. गृहप्रवेश करून आता काव्या या घरात सून म्हणून येणार आहे, कळलं तुला? त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा आत्याला म्हणत असतो, आत्या अगं हे सगळं. त्याबरोबर आत्या ही पार्थला सांगत असते, हो पार्थ, मला माहीत आहे, खरं तर हे सगळं करण्याची तुमची इच्छा नाही आहे, पण काय करू शकतो आपण? खरं तर हे सगळं व्हावं अशी कोणाचीच इच्छा नाही आहे, पण रीती परंपरा असतात ना, त्यामुळे आपल्याला हे सगळं तर करावंच लागेल. बरं, तू हिच्याबरोबर इथेच थांब, मी थोडी माझ्या आतमध्ये कामं आहेत तेवढी करून येते, नाहीतर पुन्हा चक्कर वगैरे येऊन पडली तर खरंच प्रॉब्लेम होईल. एवढं बोलून आत्या जात असते आणि जाताना ती पुन्हा एकदा काव्याला सांगते की तुला माप ओलांडून मगच घरात येता येणार आहे. त्यानंतर आत्या डायरेक्ट आता तिच्या रूममध्ये रम्याकडे येते आणि पहिला दरवाजा बंद करते आणि येऊन रम्याच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते. आता मुस्काटात मारल्यामुळे रम्या ही आईला म्हणते, आई तू मला का मारलंस? त्याबरोबर ती लगेचच रम्याला म्हणत असते, का मारलं म्हणून मला काय वर तोंड करून विचारतेस? आज तुझ्यामुळे किती मोठा घोळ झालाय तुला माहीत आहे का? त्यावरती म्हणते, माझ्यामुळे काही घोळ वगैरे झालेला नाहीये, उलट मी तुला स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय त्या नंदिनी आणि पार्थला आशीर्वाद देताना आणि हे मामा मामींकडून दागिने घेताना. त्याबरोबर लगेचच आता वसू ही तिला समजावून सांगत असते की ते सगळं नाटक होतं, खोटं होतं ते सगळं. तुला माझा प्लॅन ऐकायचा होता ना, आता ऐक माझा प्लॅन काय होता ते. मी नंदिनीला स्वतःच्याच लग्नातून किडनॅप केली होती आणि तिच्या नावाने असा मेसेज सोडला होता आणि असा व्हिडिओ बनवला होता की मी स्वतःच्या मर्जीने पळून जाते, कारण मला हे लग्न करायचं नाही आहे. आणि सुदैवाने गावकऱ्यांना ही गोष्ट पटलीसुद्धा आणि रम्याला स्वतःच्या केल्यावरती पश्चाताप होतो. तिला वाटतं की मी का पळून आले तिकडनं. त्यावर पुढे आत्या तिला म्हणत असते, तुला कळतंय का तू केवढी मोठी चूक केली असती? आपल्या हातातोंडाजवळ आलेला घास तुझ्यामुळे हिसकावून गेलेला आहे. अगं एवढं सगळं प्लॅनिंग केलं होतं मी आजच्या दिवसावर आपलं नाव कोरण्यासाठी, तुझ्या एका चुकीमुळे सगळं इसकटून गेलं आहे. कळतंय का तुला रम्या, तू काय मोठं चूक केलेस ते? मी हे एवढं सगळं केलं होतं ते फक्त तुझ्यासाठी, आणि मी दादा वहिनीबरोबर चांगलं बोलत होते, चांगलं वागत होते, कारण त्यांना माझ्यावरती संशय येऊ नये. माझ्या नवऱ्याचा खून ज्या माणसाने केला त्याच्या दोन्ही मुलींना मी माझ्या घरात आलेलं बघू शकत नाही आणि आता मला त्यांनाच बघावं लागणार आहे. त्यावर रम्या विचारते, दोन्ही मुलींना म्हणजे? त्याबरोबर लगेचच आता आत्या तिला सांगायला लागते की
जीवाने सुद्धा नंदिनीबरोबर लग्न केलं आहे, त्यामुळे आता त्या दोन्ही बहिणी आपल्याच घरात येणार आहेत आणि त्या दोघींना मला रोज माझ्या नजरेसमोर बघावं लागणार, मला रोज त्या दोघींना सहन करावं लागणार. आता हे सगळं ऐकल्यानंतर रम्या ही आईला म्हणत असते, आई मला माफ कर, माझं चुकलं, मी खरोखर असं वागायला नको होतं, माझी खूप मोठी चूक झाली. त्यावर आता लगेचच आई ही रम्याला म्हणते, हो का, चूक झाली तुझी, आता तुझ्या या चुकीचं आणि तुझ्या या सॉरीचं मी काय करू, लोणचं घालू या सगळ्याचं, तुला कळतंय तू किती मोठी चूक केली आहेस रम्या, आज तुझ्यामुळे झालंय हे सगळं. त्यावर रम्या ही पुढे म्हणते, अगं आई पण मला काय माहीत होतं. त्यावर ती म्हणते, तिकडे काय काय झालंय तुला माहीत आहे. आणि मग लगेचच वसुंधरा रम्याला सांगायला सुरुवात करते की गावकरी हे नंदिनी पळून गेल्यामुळे त्या गावातून पार्थला बाहेर पडू देत नव्हते, जर तू तिथे असतीस तर तुमचं लग्न झालं असतं, पण तू तिथे नव्हतीस, त्यामुळे पार्थला काव्याबरोबर लग्न करावं लागलं आणि म्हणून आता काव्य या घरची सून झाली आहे, तू नाही. त्यानंतर आता इकडे आरोही ही खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते की कसलं गाव होतं ते, शी, आणि काय म्हणे रीती परंपरा. अरे या लोकांना साधी ही गोष्ट का कळली नाही की कुठल्याही रीती परंपरेपेक्षा मन हे खूप महत्त्वाचं असतं. का समजलं नाही या लोकांना, किती जुन्या आणि भुरसट काळात जगतात ही लोक, खरंच कळत नाही मला. खरं सांगू का, मला ना त्या गावकऱ्यांचा खूप राग येत होता. असं वाटत होतं सगळ्यांचा गळे दाबून सगळ्यांना ठार मारून टाकावं आणि सगळ्यात अगोदर की नाही त्या यशवंतरावाचा गळा दाबून त्याला मारून टाकावा. तो आला लग्नामध्ये आणि त्याने माझ्या दोन्ही बहिणींची आयुष्य उद्ध्वस्त केली, मला खूप राग येतोय वगैरे आता ती म्हणत असते. त्याबरोबर बाबा बाळा शांत हो असं आरोहीला म्हणत असतात. आता आरोही म्हणत असते, बाबा कशी शांत होऊ सांगा ना, एवढा वेळ तर गावापासून इथपर्यंत येताना सगळं काही घडत होतं, तोवर मी शांतच होते ना, आता तरी किमान बोलू देत ना मला प्लीज. आणि खरं म्हणायचं झालं तर या सगळ्यामध्ये 50% तुम्हीसुद्धा दोषी आहातच की. त्याबरोबर पुढे आता आरोही म्हणायला लागते की बाबा कळतंय तुम्हाला तुम्ही किती मोठी चूक केली आहे, मला मान्य आहे, त्या लोकांनी तुम्हाला प्रेशराईज केलं, त्या लोकांनी तुम्हाला दबाव दिला, पण म्हणून तुम्ही हा एवढा मोठा डिसिजन घेतलात. एकदा तुम्ही ठामपणे नाही म्हणाला असतात ना तर कोणी काही करू शकलं नसतं तिथे. तुमच्यामुळे आज काव्याचं आणि नंदिनीताईचं दोघींचंही आयुष्य पणाला लागलंय. तर दुसरीकडे आता रम्याला तिची चूक लक्षात आलेली असते, पण आता तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. रम्या म्हणत असते, आज माझ्या एका चुकीमुळे माझं प्रेम पुन्हा एकदा माझ्यापासून लांब गेलंय, पण आता असं नाही होणार, मी खूप मोठी चूक केली आणि मी सगळं गमावलंसुद्धा. त्याबरोबर पुढे आता आत्या म्हणत असते, आता सगळं काही घडून गेलंय, ती काव्या पार्थची बायको म्हणून घरात आली आहे, माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लागली आहे, पण काही झालं तरी मी माझ्या नवऱ्याचा खून केलेल्या माणसाच्या मुलींना माझ्या नजरेसमोर बघू शकत नाही, मी नाही त्यांना सुखी बघू शकत. त्याबरोबर रम्या जोरजोराने हसायला लागते. आता रम्या ही अशी मूर्खासारखी हसत असल्यामुळे आईला कळत नाही की नेमकं रम्याला काय होतंय. आता आई ही रम्याला विचारायला लागते, रम्या काय होतंय तुला, तू अशी वेड्यासारखी का हसतेस. त्याबरोबर लगेचच रम्या ही आईला विचारते, मला सांग पार्थला कोण आवडतं. त्याबरोबर आता वसू तिला सांगत असते, पार्थला नंदिनी आवडते. त्याबरोबर लगेच पुढे ती म्हणते, बरोबर, पार्थला नंदिनी आवडते, नंदिनीला पार्थ आवडतो आणि आता नंदिनी रोज पार्थच्या समोर असणार, पण ती पार्थची नसणार. कळतंय तुला आई याचा आपल्याला किती फायदा होणार आहे ते. आणि राहिला प्रश्न त्या काव्याचा, तर त्या काव्याला पार्थमध्ये काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही आहे आणि पार्थला सुद्धा काव्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे या लग्नाची एक्सपायरी डेट ते दोघं स्वतःच येताना घेऊन आले. आता फक्त आपल्याला पार्थ आणि काव्याचं हे नातं तोडून टाकायचं आहे, त्यांना वेगळं करायचं आहे आणि आजच्या काळात डिवोर्स ही गोष्ट इतकी मोठी नाही आहे. त्यानंतर मला माझं प्रेम सहज आणि आपोआप मिळवता येईल. तर आता इकडे सगळे लोक गृहप्रवेशाची तयारी करून आलेले असतात आणि आत्ता गृहप्रवेश होणार असतो फायनली काव्याचा आणि पार्थचा. तर आता लगेचच तो माणूस म्हणतो, ये तू माप ओलांड आणि घरात ये काव्या. आता काव्या माप ओलांडून घरात येणार, तोच लगेच ती दुसरी मुलगी म्हणते, एक मिनटं, असं कसं माप ओलांडून आतमध्ये यायचं, थांब, आत्या आलेली नाही आहे आणि ती आल्याशिवाय गृहप्रवेश कसा होणार. त्याबरोबर लगेचच तिथली एक व्यक्ती ही आत्याला बोलवण्यासाठी म्हणून तिच्या रूममध्ये निघून जाते. तर आता दुसरीकडे पुन्हा एकदा तीच व्यक्ती म्हणायला लागते की
खरं तर खूप जंगी स्वागत करायचं होतं तुमचं आम्हाला, पण आता ते सगळं करणं काही शक्य नाही आणि आता कोणाची इच्छासुद्धा नाही आहे. त्यामुळे आता हे असंच करतोय. ये माप ओलांड आणि आतमध्ये ये. त्याचबरोबर ती मनात म्हणत असते, काव्या सुखाने जगू नाही देणार तुला आम्ही. त्यानंतर आता लगेचच इकडे वसू आत्याला येऊन तो माणूस सांगायला लागतो, अहो वसू आत्या, काय हे इथे तुम्ही गप्पा कुठे मारत बसलाय? चला लवकर, बाहेर दारात नवीन नवरी वाट पाहते. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणत असते, हो काका तुम्ही पुढे व्हा, मी आईला घेऊन आलेच. आता मग रम्या ही तिच्या आईला सांगत असते, आई आता चल बाहेर, आपल्याला फक्त बाहेर जाऊन गंमत बघायची आहे. ज्यावेळेस जीवा आणि नंदिनी दोघंजणं घरी येतील त्यावेळेस पार्थचा चेहरा नंदिनीला बघून कसा होतोय हे पाहण्यात मला खूप इंटरेस्ट आहे, तू चल. तर आता बाबा हे म्हणायला लागतात, बाद झाला आरोही, मगापासून तुझं खूप ऐकून घेतलं, खूप बोललीस तू. त्याबरोबर आता आरोही म्हणते, मी खूप बोलली आहे बाबा. त्यावर बाबा म्हणतात, हो खूप बोललीस तू, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या दोन्ही मुलींना ना मी दरीत ढकललं ना त्यांच्या आयुष्याचं वाटोळं केलं. मी प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वकच घेतला आहे. मी वाईटातून सुद्धा चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या मुलींना अशाच घरामध्ये दिला आहे जिथे त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, जिथे त्यांच्या मनाचा विचार केला जाईल आणि जिथे त्या सुखी राहू शकतील. कळतंय तुला, मी माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत कुठलाही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नंदिनी आणि काव्या दोघींवरतीही आमचे संस्कार आहेत. मला पूर्ण खात्री आहे की त्या दोघीही हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील कसोशीने. त्याबरोबर आता आरोही म्हणायला लागते, हो ना बाबा, हे नातं टिकवण्याचा त्या पूर्ण कसोशीने प्रयत्न करणारच आहेत. आता विहिरीत ढकलूनच दिलंय ना, तर त्या पोहतील, नाही बुडणार आता त्या. त्याबरोबर आता बाबा तिच्याकडे बघायला लागतात. तर आरोही म्हणत असते, आणि तुम्ही म्हटलात ना ते अगदी योग्य आहे, तुम्ही अगदीच चांगल्या घरात दिलेले आहेत त्या दोघींना सुद्धा. पण तुम्हाला एक गोष्ट कळतीये का बाबा, त्या दोघींसमोर एक व्यक्ती कायम असणार आहे आणि ती म्हणजे नंदिनीताईसमोर पार्थ जिजू. अहो बाबा, कळतीये ह्या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला, की ज्या मुलाबरोबर आपलं लग्न होणार होतं, सुखी संसाराची स्वप्न आपण त्याच्याबरोबर पाहिली होती, त्याच्याबरोबर आपलं लग्न तर झालं नाहीच, पण आता आपल्याच धाकट्या बहिणीचं लग्न झालंय त्या व्यक्तीबरोबर आणि ती व्यक्ती आता तिच्याबरोबर संसार करणार आहे. हे कसं काय कोणती मुलगी सहन करू शकते हो? आणि त्यातूनही जर नंदिनीताईचं लग्न एखाद्या वेळेस दुसऱ्या एखाद्या घरात झालं असतं ना, तर मी हे सगळं एक्सेप्ट केलं पण असतं. पण आता रोज नंदिनीताईसमोर पार्थ जिजू असणार आहेत. विचार करा काय अवस्था होईल तिची. आणि काव्याचा काय दोष होता हो या सगळ्यामध्ये बाबा, सांगा ना. ती तर बिचारी तुम्ही बोललात म्हणून तुमच्या शब्दाखातर या लग्नाला उभी राहिली. तिला लग्नासाठी तयार करत असताना मला प्रत्येक क्षणाला असं वाटत होतं की मी तिला विहिरीत ढकलायला तयार करते. तर दुसरीकडे आता वसू आत्या आणि रम्या दोघीसुद्धा आलेल्या असतात गृहप्रवेशासाठी. तर आता मुद्दामून रम्या ही लगेचच म्हणायला लागते, लग्नाच्या शुभेच्छा. आणि मग ती पार्थकडे बघते आणि काव्याकडे बघते. त्यानंतर आता वसू आत्या हे माप ओलांड आणि आत ये असं काव्याला सांगत असते. तर आता दुसरीकडे एक छोटी मुलगी असते जिने काव्याला आणि जीवाला एकत्र पाहिलेलं असतं. त्यावेळेस जीवा हा काव्याला हाताने किस करत असतो. आता तिला हे आठवतं आणि मग तिच्या मनात विचार येतो की मी तर असं पाहिलं होतं, मग आता पार्थ आणि काव्याचं लग्न कसं बरं झालं. त्याबरोबर आता लगेचच वसू आत्या म्हणायला लागते, खरं तर आज तुझ्या जागी नंदिनी असायला हवी होती. नंदिनीने सून म्हणून या घरचं माप ओलांडायचं होतं. असो, जे झालं ते झालं. आता तू आहेस, तू ये माप ओलांडून घरात, ओलांड माप आणि आत ये. पण आता वसू आत्याचं हे सगळं बोलणं ऐकून काव्याला राग आलेला असतो. ती खरोखर मुद्दामून काव्या चिडावी म्हणूनच हे सगळं करत असते. रागारागात काव्या मापाला खूप जोरात लाथ मारते आणि त्यामुळे माप अगदी घरात उडून येतं. त्याबरोबर आता काव्याची सून त्या ठिकाणी आलेली असते. आता मालिनी पुढे येते आणि काव्याला म्हणते, काव्या. त्याबरोबर काव्या ही घाबरते. तर आता मालिनी ही काव्याच्या खांद्यांवरती हात ठेवते आणि तिला आधार देत म्हणते, बाळा मला माहीत आहे सध्या तुझी अवस्था खूप वाईट आहे आणि आम्ही ती समजूसुद्धा शकतो. पण हे जे माप असतं ना, ते दारात ठेवलेल्या नवीन सुनेच्या स्वागतासाठी असतं.
ते नवीन येणाऱ्या सुनेला लक्ष्मीच्या पावलांनी घरात घेण्यासाठी असतं. घरात येणारी प्रत्येक नवीन मुलगी ही आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येते. तिच्या येण्याने धनधान्य, संपत्ती सगळं भरभराट व्हावी म्हणून हे माप असतं. कळलं तुला? त्यामुळे हे माप नीट ओलांडून आतमध्ये ये. दुसरं माप घेऊन ये ग. त्याबरोबर एक मुलगी जाऊन दुसरं माप घेऊन येते. तर दुसरीकडे आता शारदा ही बाबांना विचारत असते, अहो आपण चूक नाही ना केली त्या घरात आपल्या मुलींना देऊन? मला आता खरोखर भीती वाटायला लागली. त्यावर बाबा म्हणत असतात, शारदा उगाचच्या उगाच तू घाबरू वगैरे काही नकोस. हे बघ, आपण जे काही केलंय ते अगदी योग्य केलंय. हा आता वेळ जरी चुकली असती तरी व्यक्ती मात्र बरोबर आहे. त्याबरोबर आता जसं सासूने सांगितलेलं असतं अगदी त्याचप्रमाणे काव्याची इच्छा नसताना सुद्धा सगळ्यांच्या इच्छेखातर काव्या ही माप ओलांडते आणि घरामध्ये येते. त्यानंतर काव्याच्या समोर एक पांढरा शुभ्र कपडा टाकला जातो आणि कुंकवाचं पाणी सुद्धा आणलं जातं. मग तिची सासू तिला सांगत असते, काव्या हे कुंकवाचं पाणी आहे, यामध्ये पाय बुडव आणि अशाच कुंकवाच्या पायांनी घरामध्ये आता गृहप्रवेश कर, चालत जा. आता हे सुद्धा करण्याची काव्याला काही काळीची इच्छा नसते, पण आता तिला हे सगळं सुद्धा करायला लागत असतं. त्यानंतर मग काय, काव्या ही लगेचच कुंकवाच्या पाण्यामध्ये आपले दोन्ही पाय बुडवते आणि इच्छा नसताना सुद्धा आता ती त्या कुंकवाच्या पाण्यांनी घरामध्ये चालायला लागते. आता हे सगळं काही पार्थ बघत असतो. पार्थसुद्धा आता लगेचच काव्याच्या मागोमाग घरामध्ये चालत यायला सुरुवात करतो. आता पार्थ आणि काव्या दोघांचाही गृहप्रवेश हा झालेला असतो. दोघांचीही इच्छा नसते, दोघांनाही काहीच वाटत नसतं, दोघांची मनस्थितीसुद्धा नसते, पण तरीसुद्धा दोघांनाही या सगळ्या रीतीभाती पाळाव्या लागत असतात. तर दुसरीकडे पार्थच्या मनात अजूनही नंदिनीचाच विचार असतो. त्याला नंदिनी बरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवायला लागतात. कारखान्यात जेव्हा तो तिला भेटायला गेला होता त्यावेळेस ते दोघं कसे एकमेकाबरोबर चालत आले होते. एकमेकाचा स्पर्श त्यांना कसा आवडत होता, कसं सगळं छान सुरळीत सुरू होतं, सगळं काही पार्थच्या समोर येऊन तरळायला लागतं. त्यानंतर आता त्यांचा गृहप्रवेश पूर्ण झाल्यावर मालिनी म्हणते, जीवा आता तुम्ही दोघं या. त्याबरोबर लगेचच आता जीवा तुम्ही दोघं या हे ऐकल्याबरोबर आता काव्य आणि पार्थ दोघांनाही आश्चर्य वाटतं की जीवा पुढे ये म्हणजे नेमकं आईला म्हणायचं काय. आणि मग लगेचच काव्या आणि पार्थ दोघं एकमेकाकडे बघतात आणि पटकन मागे फिरतात. मागे फिरल्यावर दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. दोघांना खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यांच्यासमोर अगदी अनपेक्षित घटना घडलेली असते आणि ती म्हणजे जीवा आणि नंदिनी दोघं नवरा बायको म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिलेले असतात. तर आता मालिनी ही लगेचच सांगत असते की जीवा आणि नंदिनीचं लग्न झालंय, आता ते सुद्धा नवरा बायको आहेत. हे ऐकल्याबरोबर पार्थला खूप मोठा धक्का बसतो, तर काव्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. काव्याचा तर तोल जातो. त्यावेळेस लगेचच जीवा हा नंदिनीचा हात पकडतो आणि नंदिनीला अगदी व्यवस्थितपणे माप ओलांडून त्या कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून घरात घेऊन येतो. त्याबरोबर आता हे सगळं घडत असताना पार्थ आणि काव्या बघतच राहतात आणि आता दोघांना खूप जास्त त्रास होत असतो, पण तरीसुद्धा दोघंही काही बोलत नसतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, जीवा आत्ता जे एवढं धाडस दाखवतोय त्याच्या मनात सुद्धा भीती असेल का? त्याला सुद्धा काव्याची मनातून आठवण येत असेल का? मन घट्ट करून हे सगळं जीवा करत असेल का? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याबरोबर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे अशा छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्यासाठी अजून चांगलं काम करण्याची इच्छा होत असते, मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे लाईक आठवणीने करत चला, कारण तुमचं लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याबरोबर आता व्हिडिओखाली कमेंट करायला सुद्धा विसरू नका, तुम्हाला नेमकी जोडी आवडते ती कोणाची, जीवा आणि नंदिनीची की पार्थ आणि काव्याची? तुम्हाला काय वाटतं? आता ज्यावेळेस काव्या आणि नंदिनी दोघीजणी जावा म्हणून एका घरात येतील त्यावेळेस काय घडणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून आता ज्यावेळेस पार्थ आणि काव्यासमोर नंदिनी आणि जीवा नवरा बायको म्हणून येऊन उभे राहिले त्यावेळेस आता जीवा आणि काव्यामधल्या नात्याचं काय होणार? आता जीवाने तर आपल्या परीने सगळी नाती वगैरे संपवली होती, पण काव्याच्या मनात मात्र अजूनही तसं काही नव्हतं. पण आता आपल्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर काव्या
काय करणार आणि ज्या लहान मुलीने काव्याला आणि जीवाला एकत्र पाहिलं होतं, जर चुकून जरी त्या मुलीने या गोष्टीचा उल्लेख घरामध्ये केला तर त्यामुळे काय घडणार, किती मोठा प्रॉब्लेम येणार, किती मोठी अडचण येणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, कारण तुमच्या एका शेअरमुळे अशा छान छान व्हिडिओचा आनंद तुमच्या इतर नातेवाईकांना त्याचबरोबर फ्रेंड सर्कललासुद्धा घेता येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना शेअर करा, कारण आपल्या व्हिडिओमध्ये कायमच प्रत्येक मालिकेचे अगदी डीपपासून सगळे अपडेट असतात. अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी आवर्जून सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.